बातमी आहे हवामानासंदर्भातली। मागील काही दिवसांमध्ये पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता पावसाचं पुनरागमन होण्याची चिन्ह आहेत। काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली, तर पुणे साताऱ्यासह 5 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। पुढील 4 ते 5 दिवस केवळ तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असून 21 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। जुलै अखेरीस शेतकऱ्यांना मदत निधी, बळीराजाच्या आशा पल्लवीत, बाधित शेतकऱ्यांना मंत्री पंकजा मुंडे यांचं आश्वासन। अतिवृष्टी आणि गारपिटीसारख्या संकटांमुळे नुकसान सोसावं लागलेल्या घटकांसाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाणार आहे। बियाण्यांसाठी सर्वसमावेशक धोरण, QR कोडसह बियाण्यांवर राहणार सरकारची नजर। कृषी विभागाने बनावट पुरवठ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि गुणवत्ता तपासणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचं ठरवले आणि यासाठी डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करून प्रत्येक टप्प्यावर कडक लक्ष ठेवलं जाणार आहे। एसटीचा प्रवास मागणार 13.5% भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट 5 रुपयांच्या पट्टीत। परिवहन प्राधिकरणाने इंधन, सुट्टे भाग आणि इतर दैनंदिन वाहतूक खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे प्रवाशांना आता नेहमीपेक्षा जास्त भूर्दंड सहन करावा लागणार असून सुट्ट्या पैशांचा वाद मिटवण्यासाठी नवीन प्रणाली लागू केली जाणार आहे। नागपूरच्या जंगलामध्ये वाघांची डरकाळी दुप्पट, 45 वाघ असल्याचे संकेत, प्रथमच अधिकृत गणना। प्रादेशिक वन विभागांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वन्यजीवांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेच्या प्राथमिक निकषानुसार विशिष्ट क्षेत्रामध्ये वन्यजीवांची संख्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा लक्षणीयरित्या वाढल्याचं समोर आलंय। 20 तारखेपासून देशात पुन्हा बरसणार, बंगालच्या उपसागरातील नवीन प्रणालीमुळे गती, पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये परिणाम दिसणार। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सूनचा प्रभाव पुन्हा एकदा वाढणार आहे आणि यामुळे काही दिवसाच्या विश्रांतीनंतर विविध भागांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पर्जन्यवृष्टी होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे। नागपूर विभागामध्ये दुबार पेरणीच्या संकटाची चाहूल, 39% पेरण्या रखडल्या, शेतकऱ्यांची परीक्षा पावसाने हुलकावणी दिली। चालू हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावल्यानंतर अचानक पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झालाय। वेळेमध्ये योग्य पाऊस न पडल्यास उत्पादकांना पुन्हा एकदा सुरुवातीपासून सर्व खर्च करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये मजूर येतात कडून नोंदणी पडताळणीचा प्रश्न, MIDC सह बांधकाम क्षेत्रामध्ये हजारो मजूर कार्यरत, शेतात देखील परराज्यातून मजूर काम करतायत। स्थानिक औद्योगिक आणि इतर व्यवसायांमध्ये बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या कामगारांची संख्या सातत्याने वाढल्याचं बघायला मिळतंय। सुरक्षा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा व्यक्तींची वैयक्तिक माहिती स्थानिक प्रशासनाकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यामध्ये 12,000 कुटुंबांना हक्काचं घर, 625 कोटींचा निधी थेट खात्यात। पंतप्रधान आवास योजना डिसेंबरपर्यंत 60,000 घरे पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। ग्रामीण भागातील नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी सुरू असलेल्या गृहनिर्माण मोहिमेला प्रशासनाने गती दिली आणि याच अंतर्गत निश्चित केलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भेसळीचा ब्रेक आणि दुधाचा महापुरातला 2,500 लिटरची घट। फुलंब्री तालुक्यातील प्रकार, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या दणक्यामुळे भेसळखोर पसार। संबंधित विभागाने भेसळ करणाऱ्या घटकांविरुद्ध अचानक कडक कायदेशीर मोहीम करण्यास सुरुवात केली आहे आणि या कारवाईच्या दाखल्यामुळे संशयास्पद केंद्रांमधील दैनंदिन आवक घटली असली तरी पुरवठ्याची गुणवत्ता सुधारल्याचं समोर आलंय। हमीपत्रामुळे विमा अर्जाचा गोंधळ, अट काढण्यासाठी कृषी विभागाचे केंद्राला पत्र। देशात राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय। कृषी विभागाने स्पष्ट केले की 2 दिवसात निर्णय होईल आणि कोणत्याही शेतकऱ्याचा लाभ रोखला जाणार नाही। नाशिक जिल्ह्याला जलजीवन मिशन योजनेला 20,558 कोटींचा निधी। जिल्ह्यात रखडलेल्या योजनांना गती येणार, कंत्राटदारांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश। थकबाकीदार कंत्राटदारांच्या तीव्र आंदोलनानंतर पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने 10 जुलै रोजी या अतिरिक्त आर्थिक तरतुदीला मंजूर दिली। पुढील वर्षामध्ये बहुतेक प्रगती साधलेल्या कामांसाठी काही रक्कम राखीव ठेवता आली असून उर्वरित नियोजनाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वन जमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद, वन हक्क धारकांना मिळणार सुधारित 7/12। वन हक्क धारकांना स्वतंत्र 7 आणि 12 नोंदीमुळे शेतकरी म्हणून ओळख, पीक कर्ज, विमा, अनुदान आणि नैसर्गिक आपत्ती या भरपाईसह कृषी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय।
शेतकऱ्यांची थकीत वीज बिलाची पाटी कोरी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. 7.5 HP पर्यंतचे 48,000 कोटींचे थकीत वीज बिल माफ. महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचललं. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे जुने देयके पूर्णपणे निरंक करण्याचा निर्णय घेतलाय आणि यासोबतच राज्यातील बहुतांश कृषी ग्राहकांना दिवसा नियमितपणे मोफत वीज पुरवठा करण्याचं आश्वासन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील येवल्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार, शहरासाठी 160 कोटींची एसगाव पाणी पुरवठा योजना मंजूर. वाढती लोकसंख्या आणि पाणी टंचाई लक्षात घेऊन 3 ते 5 दिवसांऐवजी दररोज नियमित पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आले. नगर विकास विभागाने प्रशासकीय मंजुरी दिल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून साठवण तलाव आणि शुद्धीकरण केंद्र उभारलं जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील घोड धरणात 82% पाणीसाठा, पाणी सोडल्यामुळे 5 ते 6 गावांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा. धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे शिरूर, अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 20,000 हेक्टर क्षेत्रातील शेतीला नळ पाणी पुरवठा योजनांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट घडत पावसाने पाठ फिरवली, पिकांनी माना टाकल्या. 17 लाख हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये बहुतांश भागात खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली. तसंच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे अनेक गावांमध्ये आणि वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. प्रत्यक्ष कर्जमाफी मिळेपर्यंत थकीत पीक कर्जावर अतिरिक्त व्याज नको, शासनाचे बँकांना आदेश. डिजिटल आणि ॲग्रीस्टॅग पडताळणीनंतरच रक्कम थेट बँकेत खात्यामध्ये जमा होणार. पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी आणि तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाईल. राष्ट्रीयकृत खासगी आणि ग्रामीण बँकांच्या NPA खात्यांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करून कर्ज खात्यांबाबत योग्य ती सवलत निश्चित केली जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये मोठी पदभरती, भरतीचे वेळापत्रक जाहीर. सेविकेला दरमहा 13,000 तर मदतनीसाला 7,500 रुपये मानधन. सोलापुरामध्ये 176 जागांची भरती. 20 ते 31 जुलैपर्यंत रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागून घेतले जाणार आहेत. 3 ते 7 ऑगस्ट पर्यंत अर्जाची छाननी होऊन प्राथमिक यादी तयार केली जाईल. 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान पडताळणी समितीच्या माध्यमातून गुणवत्ता याद्यांची पडताळणी होणार आहे. या यादीवर कोणाची हरकत किंवा आक्षेप असल्यास त्यांना 13 ते 26 ऑगस्ट पर्यंत हरकती आणि आक्षेप नोंदवता येईल. त्यानंतर 27 ऑगस्टला निवडलेल्या महिलांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत. वरुणराजाचे दमदार पुनरागमन. पैठण गंगापूर परिसराला जोडपलं. महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम. खरीप पिकांना जीवनदान, बळीराजा सुखावला. प्रदीर्घ विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या या वातावरणामुळे जालना मुख्य रस्त्यांवर वाहतुकांची मोठी कोंडी निर्माण झाली असून पेरणी खोळंबलेल्या भागात दिलासा मिळालाय. धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या योजनांवर 2.32 कोटींचा डल्ला. IPM, INM योजनांमधील महाघोटाळा उघड. कृषी विभागातील 17 अधिकारी चौकशीमध्ये दोषी. एकात्मिक कीड आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन मोहिमेमध्ये बनावट आणि मृत लोकांच्या नावे निधी लाटल्याचं उघडकीस आलंय. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि प्रशासकीय कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये टॉप 10 मध्ये विदर्भामधील 4 जिल्हे. देशामध्ये महाराष्ट्र माघारलाय. विदर्भामध्ये जलजीवनची 92% कामे पूर्ण. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ग्रामीण पाणी पुरवठा मोहिमेमध्ये राज्याचा देशामध्ये एकूण 19वा क्रमांक लागतोय. या उलट प्रादेशिक पातळीवर अमरावती, वर्धा आणि बुलढाणा या भागांनी पाणी वितरणामध्ये चांगली कामगिरी बजावली. विदर्भाला पावसाची हुलकावणी. बहुतांश भाग कोरडा, हलक्या सरींचा अंदाज. मुसळधारेची प्रतीक्षा कायम. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं असले तरी स्थानिक भागांमध्ये अजूनही अपेक्षित पर्जन्यवृष्टी झालेली नाही. गडचिरोली आणि भंडारा यासारख्या अनेक ठिकाणी पाण्याची मोठी कमतरता जाणवत असून आगामी काळामध्ये विजांसह केवळ किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 6 महिन्यांपासून सिंचन साहित्याच्या पूर्वसंमतीला ब्रेक. शेती उत्पादन वाढवण्यासाठी आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचनाला मोठं महत्त्व. मागील अनेक महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरी न मिळाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये नवीन साहित्य खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यामध्ये सर्पदंशाचा धोका. 8,000वर लसींचा साठा. अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अँटी स्नेक वेनमचा पुरवठा उपलब्ध. बिळांमध्ये पाणी साचल्यामुळे निवासी भागामध्ये सरपडणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणामध्ये औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले असून अंधश्रद्धेला बळी न पडता त्वरित वैद्यकीय मदत घेण्यास सांगण्यात आलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.